मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होत आहे आणि आजच दोन महत्त्वाच्या बातम्या ह्या वृत्तपत्रात छापून आल्या आहेत. एक म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ होणार असल्याची बातमी आणि दुसरी बातमी म्हणजे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याच्या बातम्या या आजच्या दैनिकामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे तसं मात्र सर्वांचं लक्ष हे लागून राहिलेलं आहे. लक्ष यासाठी की पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कारभारामुळे एका गर्भवती स्त्रीचा झालेला मृत्यू आणि त्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हॉस्पिटलवर राज्य सरकार नेमकी कुठली कारवाई करणार आहेत याकडे मात्र महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील घटना ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये ही हळहळ करून गेली. तिच्या वेदना आणि त्याच्या यातना या आजही मराठी माणसाच्या मनामध्ये या स्पर्शून गेलेल्या आहेत. त्याचा चटका मात्र काहीतरी औरच आहेत. आणि दुसरी घटना म्हणजे महाराष्ट्रातील अलीकडे नेहमीच चर्चेत राहिलेले वादग्रस्त असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या आणि खिल्ली उडवणाऱ्या विद्यमान कृषी मंत्री कोकाटेंमुळे राज्य सरकारची अलीकडच्या काळात झालेली बेइज्जती, अलीकडच्या काळामध्ये झालेली नाचक्की आणि या नाचक्कीमुळे राज्य सरकारची फार मोठ्या प्रमाणावर कोंडी झालेली दिसते. त्या कोंडीतून वाट काढण्याचा प्रयत्न महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील शेतकऱ्यांची जाहीरपणाने माफी ही कोकाटेंच्या विधानामुळे ही मागितलेली आहे. या अलीकडच्या दिवसांनी ताज्या घटनांनी आणि महाराष्ट्रातील ठोकशाहीच्या बेधुंद वर्तनाने राज्यातील जनतेचे डोके फुटण्याची वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन जवळपास 3.5 महिने पूर्ण झाले. 4 महिन्याच्या आसपास हा देवेंद्र फडणवीस यांचा सत्ता काळ येऊन पोहोचलेला आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या मुक्त हस्त आश्वासनांमधून गळ्यात पडलेल्या हारतुरे आता मात्र महायुती सरकारच्या दृष्टीने ते फास बनल्याचं चित्र हे अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. राज्यात शेतीमध्ये राबणाऱ्या बळीराजाची अवस्था ही अतिशय वाईट आणि अतिशय शोचनीय अवस्था झालेली आहे. दररोज कोसळणारे शेतीचे भाव, अवकाळी पावसाने शेतकरी बळीराजा हा त्रस्त झालेला आहे आणि त्यात होणाऱ्या आत्महत्या ह्या मात्र शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. राज्य सरकारने कर्जमाफीच्या घोषणेवर 360 अंशाच्या कोनामध्ये घुमजाव केल्याने महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे या रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि या आत्महत्या होत असताना शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे या आत्महत्या होत असल्याचं हे आपल्याला लख्खपणाने दिसून येईल. अगदी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त असलेले एक तरुण आणि युवा शेतकऱ्याने शासनाच्या धोरणामुळे आत्महत्या केल्याची घटना ही गेल्या 3 आठवड्यापूर्वी महाराष्ट्रात घडली. तशी नोंद ही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये देखील करून ठेवलेली होती. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटलांनी विधान परिषदेमध्ये एका प्रश्नोत्तराच्या तासात राज्यामध्ये जवळपास दररोज 8 शेतकरी ही आपली जीवन यात्रा ही संपवतात असं प्रश्नोत्तराच्या तासात हे मकरंद जाधवांनी सांगितलं. सरकारच्या 3 पक्षामध्ये कुठेच एक वाक्यता आता मात्र दिसत नाही. एक जबाबदार मंत्री वारंवार शेतकऱ्यांचा अवमान करतो आणि दुसरा कोणीतरी राज्य सरकारमधील मंत्री त्याला मात्र सावरताना दिसतोय. आपण मात्र सत्ताधारी पक्षात आहोत याचं भान हरपल्याने जणू काही विरोधी पक्षात असल्यासारखे मंत्री हे सातत्याने वादग्रस्त विधान करतायत. हे पाहिल्यावर नक्की कुठंतरी जाणवतं की आपला तोल एक वेळ सांभाळता नाही आला तरी चालेल, परंतु मंत्र्यांनी मात्र आपलं तोंड हे सांभाळण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. मुस्लिम समाजाला उघडपणाने धमक्या देणाऱ्या व ज्या गावांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मते मिळालेली नाहीत त्या गावांमध्ये निधी देणार नाहीत अशी भाषा करणाऱ्या मंत्री नितेश राणेंनी निदान घेतलेल्या मंत्रिपदाची शपथेचं स्मरण ही करण्याची खूप मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे. राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी अडीच वर्षाचा फॉर्म्युला हा मंत्रिपदाचा जाहीर केला आहे.
आणि या ठरलेल्या निकषाप्रमाणे जर पाहिलं तर उद्या मात्र आज जे मंत्री आहेत ते उद्या मंत्री असतील अशी कुठलीही शक्यता दिसत नाही. म्हणजे पर्यायाने नवीन आमदारांना पुढच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मंत्रिपदाची संधी मिळणार आहेत, हे मात्र या ठिकाणी अगदी निश्चित झालेलं आहे. त्यामुळे आजचे मंत्री उद्या मंत्री असतील याची कुठलीही शाश्वती किंवा कुठलीही हमीही देता येत नाही. म्हणजे आज जे मंत्री एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये आहेत, अजित पवारांच्या सरकारमध्ये आहेत, किंबहुना त्यांच्या गटामध्ये आहेत, ते मात्र अल्पकाळासाठीचे पाहुणे आहेत. ते मात्र राज्य सरकारचे किंवा राज्यातील जनतेचे मालक नाही. हे एकदा त्यांनी आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवलं पाहिजे. एकदा की आपला ॲग्रीमेंट आणि पाहुणचार संपला की ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे असलेल्या मंत्रिमंडळातून त्यांना एक्झिट ही घ्यावी लागणार आहेत. म्हणजे त्यांना बाहेर मंत्रिमंडळातून जावं लागणार आहे. प्रश्न फक्त एकट्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा नाही, तर तो कुठलाही XYZ मंत्री असो, तो काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाहीये. मी पुन्हा एकाबद्दल बोलतो असा अजिबात गैरसमज करून घेऊ नका. सत्तेमध्ये बसून न्यायनिवाडा करण्याचा अधिकार हा मंत्र्यांना असतो. जनतेच्या प्रश्नासाठी थेट सत्तेला भिडण्याचा अधिकार, त्यांच्या संसदीय आयुधाचा वापर करण्याचा अधिकार हा मंत्र्यांना असतो. शेती करणं म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्या इतकं नक्कीच हे सोपं नाहीये. हे कुठंतरी लक्षात घ्या. राजकारणातील बेबंदशाही आणि आजची टगेगिरी पाहता मला वपू काळेंचं वाक्य या ठिकाणी आठवतं. वपू काळे असं म्हणतात, पात्रता नसताना या देशात फक्त एकच गोष्ट सहजपणे मिळते, ती गोष्ट म्हणजे मंत्रिपद आणि सत्ता. अर्थात याला अनेक सन्माननीय अपवाद असू शकतात. जे सन्माननीय अपवादाने आपल्या राजकीय जीवनामध्ये संघर्षाने आणि नेतृत्व गुणाने आपली नेतृत्वाची सिद्धता केल्याने ते राजकीय वैभवापर्यंत पोहोचले आहेत. प्रश्न कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा अजिबात नाही. कोकाटेंच्या राजकीय शैलीबद्दल मतभिन्नता असू शकते, मतभेद हे असू शकतात, परंतु प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांनी प्रयत्नाने मंत्रिपदाची संधी ही मिळवली. ही फक्त संधी नाही तर ती कोकाटेंच्या दृष्टीने सुवर्ण संधी देखील आहे. ती सुवर्ण संधी मात्र विद्यमान कृषी मंत्र्यांनी ही बोलून वाया घालवण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. शेवटी राजकारणामध्ये कुठलाही कार्यकर्ता तयार होणं ही एक फार मोठी दीर्घ अशी तपश्चर्या असते आणि सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचणे ही देखील एक प्रदीर्घ आणि दीर्घ अशी मेहनत असते. ती मेहनत कोकाटेंनी आपल्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत निश्चितपणाने केले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून तर आजच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचं असलेलं कर्तृत्व हे देखील अजिबात नाकारता येऊ शकत नाहीये. महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या 3-3.5 महिन्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणाने हा महाराष्ट्र सतत धुमसतोय. कोणीही उठावं आणि महापुरुषांचा अवमान करावं, कोणीही उठावं छत्रपती शिवाजी महाराजांचा, शंभू महाराजांचा, ज्योतिराव फुलेंचा अवमान करावं, इतिहासातील जुनी मळी उकरून काढून नागपूरमध्ये दंगली घडवल्या गेल्या. सत्तेतील लोक एकमेकांची उणीधुणी काढण्यात हे मशगूल आहेत. जणू काही जनतेचे प्रश्न हे हरवलेले आहेत की काय, असा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणाने निर्माण होतो. सत्तेच्या जोरावर न्यायव्यवस्थेला हवं तसं वाकवलं जातंय. इतिहासाचं विकृतीकरण आणि विद्रूपीकरण जाहीरपणाने आणि खुलेपणाने त्याचं समर्थन आणि उदात्तीकरण हे राज्यात केलं जातंय. कर्जमाफीच्या बाबतीत बोलताना विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अगदी सहजपणाने आणि नेहमीच्या बिनधास्त शैलीप्रमाणे ते बोलून गेले. परंतु ते बोलत असताना विद्यमान कृषी मंत्र्यांनी ही घाई केली. अतिघाई ही संकटात नेत असते. तेव्हा अशा वेळी बोलताना माणूस चुकू शकतो. परंतु विद्यमान कृषी मंत्र्यांनी एक गोष्ट मात्र निक्षूनपणाने हे आपल्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवली पाहिजे. आपण बोलत असलेल्या शब्दांना हे तापमान असतं. ते तापमान हे गारवा देतं. ते तापमान हे भडका देखील उडवू शकतं. परंतु झालेली चूक ही दुरुस्ती करून विद्यमान कृषी मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना जी लवचिकता आणि जो समंजसपणा दाखवलेला आहे ते निश्चितपणाने प्रगल्भतेचं आणि राजकीय समंजसपणाचं, राजकीय शहाणपणाचं लक्षण या ठिकाणी असायलाच हवं. त्याबद्दल श्री कोकाटे यांचं मनापासून कौतुक देखील केलं पाहिजे. हीच लवचिकता आणि हाच संयम आणि हा संयतपणा हा पुढच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांना ठेवावा लागेल. मंत्रिपदाची जबाबदारी आणि प्रत्येक क्षण हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला समर्पित करावा लागेल. कारण बेभरोशाच्या राजकारणात परत मंत्रिपद मिळवण्यासाठी वन्स मोर हा असतोच असं अजिबात नाही. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.